नमस्कार. तर आज आपण चविष्ट मसालेदार देसी स्टाईल पनीरची भाजी तयार करणार आहोत. तर त्यासाठी काय काय लागते ते पटकन बघून घेऊया. तर बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, आलं लसणाची पेस्ट आणि सगळे खडा मसाले. तर आधी आपण चिरलेला कांदा तव्यावर शॅलो फ्राय करून घेऊ. टोमॅटो, कांदा, कोथिंबीर सगळ्यांचं एक बारीक वाटण मिक्सरमधून आपण काढून घ्यायचं आहे. त्यानंतर बारीक खडा मसाले पण तव्यावर गरम करून त्याचं पण वाटण मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे. आणि नंतर जे आपण पनीर आणलेलं पनीरचे बारीक बारीक छान छोटे छोटे स्लाईस करून त्यात चटणी, हळद वगैरे सगळं टाकून त्याला थोडा वेळ मॅरिनेट करायला ठेवायचं आहे. त्यानंतर दही ऑप्शनल आहे, पण छान लागतं. जर दही नसेल तर तुम्ही पाण्यात पण हे मिश्रण करू शकता. तर दहीमध्ये आपण आपले सगळे बेसिक्स मसाले टाकून थोडी साखर टाकली, त्याने चव खूप छान येते. आणि ते मिक्स करून जरा वेळ बाजूला ठेवलं. त्यानंतर तव्यावर थोडं तेल टाकून आपले सगळे बारीक केलेले पनीरचे स्लाईस आपण शॅलो फ्राय करून घेणार, ब्राउनिश कलर येईपर्यंत. माझ्याने जरा जास्तच ब्राऊन झाले, बट ते खायला छान लागतात. भाजीत न टाकता नुसते खायला पण खूप छान लागतात. त्यानंतर गॅसवर कढई ठेवली, तेल टाकलं, नंतर जिरे आणि तेजपान टाकले. ते छान तडतडल्यानंतर आलं लसणाची पेस्ट त्यात टाकली. आणि ते टाकल्यानंतर आपण जे मिक्सरमधून सगळं वाटण बारीक करून घेतलेलं ते वाटण यात आपण टाकायचं आहे. आणि ते वाटण टाकल्यानंतर त्याला छान तेल सुटेपर्यंत शिजू द्यायचं आहे, कारण त्याच्यात कांदा, टोमॅटो वगैरे सगळंच असतं. म्हणून जरा 5 मिनटं त्याला शिजू द्यायचं आहे. ते झाल्यानंतर छान तेल सुटल्यानंतर हवं तर खाली लागत असेल तर थोडं पाणी घाला, बट त्याला छान शिजू द्या. ते झाल्यानंतर जे आपण दह्याचं मिश्रण केलेलं होतं यात आपण सगळेच मसाले वगैरे सगळंच टाकलं आहे. त्याच्यात पनीर मसाला पण ऑलरेडी टाकलेला. 10च्या ज्या 2 पनीर मसाल्याचे 2 बॉक्स येतात ते पूर्ण मी टाकलेत त्यात. आणि याचं छान अशी ग्रेव्ही तयार झाली. जरा गरम पाणी त्यात टाकले. तुमच्या लोकं किती संख्येनुसार तुम्ही कन्सिस्टन्सी पाण्याची घेऊ शकता. तुम्हाला जर फक्त थिक ग्रेव्ही हवी त्यानुसार किंवा जास्त पाणी ॲड करू शकता. ते झाल्यानंतर थोडी वाफ घेऊन घेतली, थोडी कसुरी मेथी टाकली आणि अशी आपली छान पनीरची भाजी रेडी आहे. सर्व करा, छान खा. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.